ऑनलाईन नोकरी शोधणाऱ्या तरुणांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत। गलेलठ्ठ पगार आणि परदेशवारीची संधी पाहून अनेक तरुण हुरळून जातात। नेमकी हीच संधी साधून सायबर लुटारूंनी तरुणांना लुटायला सुरुवात केलेली आहे। ऑनलाईन नोकरीच्या आमिषाने तरुणांना सर्रास लुटलं जातंय आणि एवढंच नाही तर त्यांच्या बँक खात्याचा आर्थिक गुन्हेगारीसाठी सुद्धा वापर होतोय। ऑनलाईन नोकरी शोधताय, खबरदार। नोकरी देण्याच्या बहाण्यानं तरुणांची फसवणूक। नोकरीच्या आमिषानं बँक खातं होणार रिकामं। तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि ऑनलाईन नोकरीची संधी शोधत असाल तर खबरदार। सायबर भामट्यांनी नोकरी शोधणाऱ्या गरजू तरुणांना लुटण्यास सुरुवात केली आहे। एकट्या मुंबईत गेल्या 8 महिन्यात 227 जणांना नोकरीच्या आमिषानं फसवल्याच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे। ही आकडेवारी अधिकृत असून पोलिसात तक्रार दाखल न केलेल्या आणि फसवले गेलेल्या तरुण तरुणींची संख्या याहून कितीतरी मोठी असल्याचं सांगण्यात येतंय। तरुण तरुणी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज दाखल करतात। याच पोर्टलवर सायबर लुटारूंचं बारीक लक्ष असतं। सायबर लुटारू अर्जदारांची माहिती डाउनलोड करतात। डाउनलोड डेटावरून ते उमेदवाराच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेतात। अर्जदारांना ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी फोन करतात। मुला मुलींना वाटते की आपल्याला जॉब लागेल, याच्यासाठी ते विविध वेबसाईट्सवरती जातात आणि स्वतःचा CV जे आहे ते अपलोड करतात। बऱ्याचदा या वेबसाईट ज्या असतात त्या सुद्धा बनावट असतात, किंवा त्यांनी ओरिजिनल जरी वेबसाईटवरती त्यांची स्वतःची इन्फॉर्मेशन भरलेली असेल तर हॅकर्स आणि क्रिमिनल्स रिक्रूटर्स आहेत असे सांगत त्या वेबसाईटवरून हा जो डेटा आहे तो डाउनलोड करतात। त्या विद्यार्थ्याची सर्व अभ्यास करून त्याची माहिती घेतात। खरा खेळ इथून सुरू होतो। मुलाखतीवेळी उमेदवारांना गलेलठ्ठ पगाराची ऑफर दिली जाते। एवढंच नाही तर मोठ्या शहरात नोकरीची संधी मिळेल अशी थाप मारली जाते। नोकरीसाठी सुरुवातीला प्रोसेसिंग फी घेतली जाईल असं सांगितलं जातं। परदेशात नोकरीची संधी सांगितली असेल तर व्हिसा आणि विमान तिकिटांसाठी पैसे मागितले जातात। अनेक वेळा तुम्हाला वर्क फ्रॉम होमचा आणि कामाच्या सोयीनुसार वेळा असतील असंही सांगितलं जातं। वेगवेगळे आमिष दाखवतात आणि त्याला सांगतात की रिमोट जॉब्स आहेत आणि तुला आमच्या कंपनीमध्ये एक अपॉर्च्युनिटी आहे, तू सुरुवातीला इंटर्नशिप करू शकतोस किंवा आमची कंपनी जॉईन करू शकतोस, आणि त्याच्या संदर्भात ते त्याला ऑफर लेटर्स पण पाठवतात। एकदा काही ऑफर लेटर्स आली की त्या विद्यार्थ्याला वाटते की आपण ही कंपनी खरीच जॉईन झालो आहे आणि रिमोटली वर्किंग आहे, त्यामुळे ते जॉईन करतात आणि त्यांच्या कळत अथवा नकळत त्यांच्याकडून ते काही कामे करून घेतात आणि नंतर त्यांना पैसे देत नाहीत, किंवा त्या कुठल्या तरी कामामध्ये चुकलेले आहेत असं दाखवून त्यांच्याकडून पैसे जे आहेत ते उकळतात। गरजू बेरोजगारांना लुटण्यासाठी अनेक ट्रिकचा वापर होतोय। यातील काही ट्रिक्स आता पोलिसांच्याही निदर्शनास आल्यात। YouTube व्हिडिओ लाईक करणे, लॅपटॉप, महागड्या घड्याळांची ऑनलाईन विक्री, टायपिंगची ऑनलाईन कामं करणं, बनावट वस्तू तरुणांना देऊन त्या विकण्यासाठी दबाव आणणं। अनेक वेळा तरुणांचं बँक अकाउंट लुटीचा पैसा ठेवण्यासाठी वापरले जातात। या बदल्यात तरुणांना काही पैसे दिलेही जातात, पण जेव्हा फ्रॉड उघडकीला येतो तेव्हा त्यात निरपराध तरुण अडकतात। बऱ्याच वेळेला असंही लक्षात येतं की त्यांचे अकाउंट्स पार्किंगसाठी सुद्धा वापरले जातात आणि त्यांना कमिशन दिलं जातं, आणि मग हे जे विद्यार्थी आहेत ते सायबरच्या जाळ्यात कळत अथवा नकळत जे आहेत ते अडकायला लागतात। याचा त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला पण सहन करावे लागू शकतो। अनेक वेळा परदेशात नोकरीचं आमिष दाखवलं जातं। तरुणांना वर्क व्हिसा न देता पर्यटक व्हिसावर परदेशात नेलं जातं। दरम्यानच्या काळात त्यांच्याकडून लाखो रुपये उकळलेले असतात। परदेशात नेऊन तरुणांना बेवारसासारखं सोडून एजंट पळ काढतात। त्यामुळे प्रत्येक चकाकणारी वस्तू सोनं असते असं नाही, आणि त्यामुळेच गलेलठ्ठ पगार आणि वर्क फ्रॉम होमची ऑफर देणाऱ्या कंपन्यांच्या चमकदार ऑफर्सना भुलू नका। गलेलठ्ठ पगाराची ही ऑफर तुमच्यासाठी सापळाही असू शकतो। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।